जय आदिवासी, जय जोहार, जय वाल्मिकी. मित्रांनो, आज लाईव्ह येण्याचं कारण की आजपासून 3 तारखेपासून 3/5/2026 पासून आज मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरला आपले बांधव आमरण उपोषणाला बसलेले आहे. आणि का बसलेले आहेत याचं कारण पण आपल्या सर्वांना माहित आहे. जो आपला मूळ प्रश्न आहे जातीच्या दाखल्याचा आणि वैधतेचा, तो प्रश्न सुटावा म्हणून आपले 8 बांधव छत्रपती संभाजीनगरला बसलेले आहेत. ते माझे मित्र चंद्रहास नलमले साहेब, तसंच अच्युतराव सोगे सर, शंकरराव गंगाधरे, रेणुकाताई घोरपडे, रोहिदास एंबलवाड, गजानन चांदेलवाड, सुभाष कांबळे, संदीप गवळे, हे 8 बांधव आजपासून आमरण उपोषणाला छत्रपती संभाजीनगरला बसलेले आहेत. जरी काही लोकांनी असं म्हटलं असेल किंवा यांनी बोलले असतील मराठवाड्यातील किंवा मराठवाडी लोकांनीच या, मराठवाड्यातल्या तालुक्यांनीच या, परंतु जरी समजा मराठवाड्याचा जरी प्रश्न सुटला तरी मराठवाड्यातले बांधव सध्या सगळे आपलेच आहेत. आणि मराठवाड्यातल्या बांधवाचा प्रश्न सुटला म्हणजे तुमच्या सगळ्यांसाठी, महाराष्ट्रातील बांधवांसाठी चांगलंच आहे. त्यामुळं आवाहन जरी मराठवाड्यातील बांधवांना केलं असेल तरी माझी आपल्याला सर्व महाराष्ट्रातील कोळी बांधवांना नम्रतेची विनंती आहे की मित्रांनो, हा आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि आपलेच बांधव जर मराठवाड्यात उपोषणाला बसत असतील तर आपण पूर्ण महाराष्ट्रातून सर्वांनी त्यांना सपोर्ट करायचा आहे आणि आपल्याला त्यांचा होप वाढवायचा आहे, त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे आणि त्यांची एनर्जी वाढवायची. यासाठी महाराष्ट्रातील संपूर्ण आदिवासी महादेव मल्हार डोर टोकरे कोळी जमातीच्या बांधवांनी जसे जमल, ज्या पद्धतीने आपल्याला येता येईल, ज्या आपल्या मित्रांना, पाहुण्यांना, सगळ्या इतर लोकांना ज्यांच्यापर्यंत हे पोहोचलेलं नाही त्या सर्वांना सांगा. हे जरी मराठवाड्याचं असलं तरी आपले बांधव आहेत, त्यांच्यासाठी आपण सगळेजण या. आणि हा प्रश्न मराठवाड्यात जरी बांधवांचा सुटला तरी तो काही कमी नाही आहे. त्याचा तुम्हालाही फायदा होणार आहे. बाकीच्या इतर खानदेश असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, इतर ठिकाणी, सगळ्या ठिकाणी त्याचा बेनिफिट मिळेलच. त्यामुळे या सर्व बांधवांसाठी आपण सर्वांनी तळमळीने, तन मन धनाने झटून त्यांचं आंदोलन यशस्वी कसं होईल या उद्देशानं आपण झटलं पाहिजे. आणि सर्वजण या. मी पण येण्याची तारीख 1-2 दिवसात डिक्लेअर करणार आहे आणि मी पण 100% छत्रपती संभाजीनगरला यांच्या उपोषणासाठी सामील होण्यासाठी, यांना सपोर्ट देण्यासाठी, यांची एनर्जी वाढवण्यासाठी 100% येणार आहे. जसं जमेल तसं सर्वांनी, सर्व जिल्ह्यातून, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून, सर्व तालुक्यातून सर्व लोकांनी तिथं या. हे आपलं कुणाचं आमंत्रण द्यायची गरज नाही आहे याची, कारण हे आपल्या समाजाचं काम आहे आणि समाजाच्या कामासाठी, जमातीच्या कामासाठी कोणालाही आमंत्रणाची गरज नसली पाहिजे असं माझं मत आहे. त्यामुळे कोणीही मला आमंत्रण मिळालं नाही किंवा माझं नाव घेतलं नाही किंवा मला बोलवलं नाही असा कुठलाही उद्देश न ठेवता सर्वांनी कुठल्याही परिस्थितीत या सर्व 8 बांधवांना सपोर्ट करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरला याल ही नम्र विनंती करतो. सर्व बांधव आपलेच आहेत. त्यातील रमेश पेटवलाड सर तर ते स्वतः शिष्टमंडळात आहेत. तरी मी आपल्या सर्व महाराष्ट्रातील बांधवांसाठी आणि सर्व बांधवांना आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित आदिवासी महादेव मल्हार डोर टोकरे कोळी संघर्ष समितीचे प्रमुख म्हणून आपल्या सर्व बांधवांना सांगतो की आपण सर्वजण छत्रपती संभाजीनगरला येऊन या सर्व बांधवांना सपोर्ट करा. जय आदिवासी, जय जोहार, जय वाल्मिकी, जय आदिम, जय सेवा.